तर नमस्कार सर्वांना, मी ऋतिका गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कशा प्रकारे ब्लाऊज शिवण्यासाठी तयारी आधी पूर्वतयारी केली जाते। तर मम्मीनी अस्तर, फॉल, दोरे, परत अजून खूप काही गोष्टी लागतात, त्या सगळ्या घेण्यासाठी अशी दुकानात जाऊन आधी खरेदी करते आणि मग ब्लाऊज शिवते। तशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरी ऑलरेडी तयार आहेत, म्हणजे दोऱ्यांचे बॉक्सेस, परत अस्तर, फॉल आहेत। पण काही असे ब्लाऊज असतात ज्यांना की करावं लागतं ॲडजस्टमेंट आणि बाहेर जाऊन आणावंच लागतं लोकल दुकानामधून। आणि त्याचसोबत तिने थोडाफार आम्हाला खाऊसुद्धा घेतलाय। घे तो नको, तो छोटाच घे। आणि तसं म्हणल्याप्रमाणे घरी आल्यानंतर ब्लाऊज शिवण्याची तयारी सुरू झाली। हे सगळे मम्मीने कटिंग करून ठेवलेले आहेत ब्लाउजेस अस्तरासकट। तर ते आता ती शिवायला घेणार आहे। एक कस्टमर आहे, त्यांचेच चारही ब्लाऊज हे आहेत, पण प्रत्येक ब्लाऊजची वेगवेगळी डिझाईन आहे यामध्ये। किती ब्लाऊज आहेत मम्मा? 14। 3 कट केलेत आता, बोटनेक आहे। हा बोटनेक आहे का? आणि तो हा लालवाला? हा लालवाला प्रिन्सेस कट आहे। आणि हे दुसरे त्यातले मायलेकींचे आहेत हे ब्लाऊज, 14 आहेत। तर त्यातले 5 की 6 बोटनेक आहेत, उरलेले डीपनेकचे डिझाईनचे। बोटनेकची कटिंग करून घेतली अगोदर। ही पण स्टिचिंग दाखवूया आपण थोडीशी। दाखवू की? चालेल। प्रिन्सेस कटची कटिंग करून ठेवले, सगळे प्रिन्सेस कट आहेत, पण बोटनेकची अगोदर कटून वेगळी असते ना, ती बोटनेकची वेगळी करून घेतली। त्यातले 3 घेतलेत आईचे, तिच्या कट करून, तिच्या नंतर कट करणार आणि मग एकदम स्टिच करायला सोपं जातं। ह्या मापाचे ब्लाऊज ह्याची कटिंग करून तयारी करून घ्यायची, म्हणजे एकदा बसलं मशीनवरती पटापट होतं। डीपनेकची करायची आता कटिंग। त्या मशीनचं ऑइल कसं बदलायचं हे बघायचं असेल तर नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ करेल त्याच्यावर। इंडस्ट्रियल मशीनची इथं बसते मम्मा। दादाची कमेंट होती की इंडस्ट्रियल मशीन कशी यूज करायची ती दाखवा ताई। तर ते मला कामामुळे, आता लग्नाची सीझन आहे, उद्या दाखव पण नक्की। लग्नाचं सीझन असल्यामुळं मला जमलेलं नाहीये, पण इकडे काम येऊन थांबलेलं आहे, खूप सारं काम आहे, पडले इकडे काम आहे, हे वर आहे, इकडे काम आहे, त्या डब्यात ठेवले, ह्या डब्यात आहे, कामच काम आहे। आणि काम करायला वेळ मिळत नाही, कारण की आपला 12 वाजता क्लास असतो सुरू। 12 ते 2 क्लासमध्ये वेळ जातो पूर्ण, आणि त्याच्यात आणि आमच्या घरातलं पण मम्माला सगळं काम करायला लागतं। तर थोडं आम्ही अजून थोडं ग्रूमिंग करायचं चाललंय घरामध्ये, नवीन काय कपाटं वगैरे वेगवेगळी, आणि इकडे एडिटिंगचं काम पण सुरू असतं सर्व। त्यामुळे कटझूट काय असं करून एडिटिंग करता येत नाही, जे काय रेग्युलर सुरू ठेवायला लागतं। तर आजपासून मी असं ठरवलंय की जे काही शिवेल त्याचं प्रत्येकाचा शॉर्ट येणार, व्हिडिओ येणारच, की प्रिन्सेस कट आहे की काय ब्लाऊज आहे, तो कसा शिवला, काय थोडे मध्ये शॉर्ट्स टाकेन। आणि शिवाय शेवटी तुम्हाला फिनिश लुक, म्हणजे पूर्ण झालेला ब्लाऊज, तो सुद्धा दाखवायचा प्रयत्न करणार आहे। सगळेजण आम्ही आजारी आहोत, मम्मी पप्पा ते ठीक आहेत, पण आम्ही 3 जण आजारी आहोत। त्यामुळं कामचा लोड मम्मीवर जास्त पडतोय, आणि काय करते तरी पण मम्मा। ऊन आहे, गरम होतं आहे, गरमी खूप जास्त आहे। व्हिडिओज पण रोज टाकायला लागतात यूट्यूबचे, ब्लाऊज पण शिवायला लागतात, आणि क्लास पण घ्यायला लागतो, शिवाय घरातलं पण बघायला लागतं। त्यामुळे खूप लाईफमध्ये खूपच जास्त बिझी आहे मम्मी, आणि आम्हाला ते खूप छान वाटतं, पण एवढं पण काम नसावं असं वाटतं। तर हळूहळू आम्ही पण आता मदत करणार आहे तिला ब्लाऊज शिवायला। चला पुढे बघू। प्रत्येक ब्लाऊजला कॅनव्हास लावायला लागतं मग, हो ना? आपण लावतोच की नाही, चिटकवून घ्यायचं। तर एवढं क्लिअर आणि एकदम छान काम आहे मम्माचं।
काय करते ती, प्रत्येक कापडाला हे कॅनव्हास लावतेच आणि इस्त्री प्रत्येक कपड्याला असते, त्यामुळे एवढे छान फिनिशिंगमध्ये ब्लाउजेस होतात. आणि हे कुठल्या पण म्हणजे एकदम साध्या ब्लाऊजला सुद्धा इस्त्री असते म्हणजे असते, त्यामुळे कामं खूप छान आवडतं कस्टमरला. आणि म्हणून डबल म्हणजे आमच्याकडे एक्झिस्टिंग कस्टमरचा तो रेंज तर खूप जास्त आहे, म्हणजे जुने कस्टमरच कंटिन्यू लॉयल राहिलेले आहेत, का तर काम आवडतं म्हणून. ह्या कस्टमरची डिमांड होती की गोल गळा पाहिजे आणि बोटनेक ब्लाऊज. तर शेवटी कळलंच तुम्हाला किती छान डिझाईन झाली आहे. पण हे अशा प्रकारे खूप बारीकीने काम करायला लागतं. कलाकार होणं खूप सोपं नाही आहे खरं तर. थांबा. तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली का, ही जी पिन दिसते साईडला तुम्हाला, ती नंतर लावण्यात आली आणि आधी कॅनव्हासला पण पिन लावलेली होती मम्मानी. त्याच्यामुळे तो एक गोल करून झाला होता, पण कापड खालून सरकलं होतं, म्हणून मम्माला परत एकदा ते कापड सगळं कॅनव्हास सकट, कॅनव्हासला जी टीप मारली होती ती, ते सगळं उचलून काढून परत एकदा इकडे साईडला पिना लावून म्हणजे पूर्ण अटॅच करून हे परत एकदा करण्यात आलेलं आहे. त्यामुळं म्हणून म्हटलं मी, कलाकार होणं सोपं नाही. सगळं काम क्लिअर करण्यासाठी म्हणजे ते कापड, ही जी पट्टी आहे या दाखवते, इथे पूर्ण म्हणजे चुन्या आल्या होत्या शेवटाला, त्याच्यामुळे हे सगळं काढून टिपा मारायला लागल्या. तर अशा प्रकारे डिझाईनचं काम आहे. डिझाईन करणं खूप सोपं नाही, म्हणून टेलर्स थोडीशी जास्त पैसे घेतात. तर तुम्ही पण स्वखुशीने पैसे देत जावा. आणि काम पण खूप क्लिअर करतात काही काही लोक. खूप सुंदर टीप आपल्याला आतमध्ये टोचत सुद्धा नाही, त्यामुळे आपण आपल्या स्वइच्छेने थोडेफार जास्त पैसे दिले तर काही हरकत नाही. आणि ह्या पिना काढून घेतल्यानंतर आता बघा, आता ह्याच्या पुढे पण खूप छान काम आहे. ये तर मम्माकडून एक गोष्ट राहिली होती, ती म्हणजे नॉट लावण्यासाठी पण ती आता परत मागे घेऊन नॉट लावणार आहे. मध्येच थोडासा मम्माने ब्रेक घेतला आणि आम्ही आंबा कट करून आंबा खाऊन घेतलाय. चला तर मग, इतका सुंदर ब्लाऊज झालाय बघा, किती सुंदर. किती कापड, सरळ कापड असतं एक प्लेन, त्याच्यापासून इतका सुंदर ब्लाऊज बनवला जातो. आणि ते फक्त ताकद ही फक्त टेलरच्या हातात असते, की त्याचं कटिंग छान प्रकारे करून त्याला सुंदर घालण्याजोगा बनवणे कापडाला एका.
त्यामुळे जर तुम्हाला हा ब्लाऊज स्टिचिंग केलेला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मस्तच. पुढे पानगळा केलायस का? पुढे पानगळा. बॅक साईड दाखव ना ब्लाऊज. बॅक साईडला हुक लावायचीत ना अजून. आता तयार झालाय. आता आपला हा ब्लाऊज बोटनेकचा ब्लाऊज किती वेळ झालं मम्मा? कप्स नाही आहेत, विदाउट कप्स आहे. तेच की विदाउट कप्स. 9:30 वाजलेत आणि बहुतेक मम्मीने 7 वाजता घेतलेला ना करायला. म्हणजे 1.5 तास लागला बनवायला. 2.5 तास झाले तसे, पण मध्ये चहा वगैरे आम्ही पिला त्यामुळे. छोटेसे लटकन आहेत. मस्त झालाय ब्लाऊज. तर मी जसं म्हणले होते की आज तुम्हाला मी जे दिवसभरात काही काम होईल शिलाईमधलं ते दाखवायचा प्रयत्न करेन. तर खूप साऱ्या गोष्टी मिस झाल्यात, पण थोडंफार मी दाखवायचा प्रयत्न केलाय. दुपारी क्लास झालेला, त्याचं पण थोडंफार शूटिंग येईल, म्हणजे की तुम्हाला कसं आपला चॅनेल चालतो, आपण काय काय करतो ते कळेल आणि घरी किती काम असतं ते पण कळेल एक टेलरला. तर हा झालाय ब्लाऊज. आणि हा गळा आता छोटा दिसतोय, पण त्यांच्या अंगावर खूप छान दिसतंय, कारण की त्यांचा गळा आहे ना त्या पण थोड्या एजमध्ये आहेत, म्हणजे 55-50च्या आहेत. तर त्या वयानुसार त्यांचा गळा आहे आणि बोटनेक, त्यामुळे हा छोटा वाटतो पण अंगावर खूप सुंदर त्यांच्या आवडीनुसार. हा बरोबर. त्यांची 8.5 8.5 उंची. तर हे असं आहे आणि इतके क्यूट हे स्लीव्ज दिसत आहेत मस्त. आणि पुढे आहे पानगळा प्रिन्सेस. आणि आपले हे पण खूप सुंदर आहेत आलेत, प्रिन्सेस कट आहे. तर प्रिन्सेस कट आणि हा ब्लाऊज परफेक्टच बसणार ही गॅरंटी आहे, कारण की हे जे आहे काय बोलतात त्याचं मेजरमेंट आणि मम्मीचं शिवणं खूप छान आहे, त्यामुळे ब्लाऊज छान आहे आणि हे खूप जुनं कस्टमर आहे आपलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर हे दाखवायचं होतं मला की नॉट्स पण किती सुंदर होतात बघा. लटकन. हां. तर मम्मी आहे बघा. गरम होते म्हणून साडी बदलली. गरम होतं म्हणून साडी बदलली, कारण की खूप गरम होते. आमचं घर असं पॅक आहे. आम्ही आता करणार आहे खिडकी वगैरे बघणार आहे. इकडे कुठेच या रूममध्ये, ज्या रूममध्ये मम्मी काम करते ते कुठेच खिडकी नाही आहे, तर ती खिडकी करायचं आम्ही आता बघणार आहे. खिडकी करायचं नाही तर दुसरं काही काही गोष्टी गार राहण्यासाठी. तर अजून काही पुढे होईल, जर हुका वगैरे तो पुढे येईलच व्हिडिओ, नाही तर इथे स्टॉप होईल. दुसरा ब्लाऊजचा उद्या व्हिडिओ येईल, आज हा चालेल. ठीक आहे. 9:30 वाजले. चलो, शुभरात्री सर्वांना. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अजून खूप सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि अजून तुम्हाला जर परफेक्ट याची स्टिचिंग कटिंग बघायची असेल तर नक्की गीता फॅशन आपला चॅनल आहे. त्या चॅनलवर खूप मोठा क्राऊड आहे, खूप मोठं पब्लिक आहे, कारण की तो प्रॉपर शिलाई क्लासचा, शिलाई स्टिचिंगचा व्हिडिओज असतात त्याच्यावर. तर तिथे प्रॉपर आपला कस्टमर आहे, प्रॉपर आपला तिथे क्राऊड आहे, व्ह्युअर्स आहेत, खूप मोठी फॅमिली आहे तिकडे सुद्धा. तर ते पण जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओज बघा. चलो, बाय बाय.